टीईटीच्या लादल्या गेलेल्या जाचक अटी रद्द कराव्या तसेच जुनी पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी आज शिक्षकांनी एक दिवसीय संप पुकारत प्राथमिक शाळा बंद ठेवून आंदोलन सुरू केलं आहे। खरं तर शासनाच्या निषेधार्थ आणि मागण्या मान्य करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि इतर संघटनांनी पारिजातक चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। दरम्यान आज शाळा बंद केल्या आणि संप पुकारला तर एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार असल्याची नोटीस जिल्हा प्रशासनाने शिक्षक संघटनेला पाठविली होती। मात्र शिक्षकांनी शासनाच्या नोटीसीला धुडकावून लावत शाळा बंद करून मोर्चा काढला आहे। तसेच मागण्या मान्य न झाल्यास हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली आहे। त्या ठिकाणी राज्यभर जे आंदोलन होतंय, निश्चितपणे सरकारला त्या ठिकाणी जाग आणण्यासाठी आंदोलन होतंय। आम्ही कोणत्याही अन्याय मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन करत नाही। शिक्षकांप्रती, शिक्षक आणि विद्यार्थी हे जे नातं आहे ग्रामीण भागातलं ते अतिशय दृढ आहे, परंतु शासन कुठेतरी त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। सरकारने या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून की ह्या जाचक अशी GR आणि ते अटी टाकलेले आहेत, त्याचा परिणाम ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये नेमका काय होईल याचं त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे। आणि हा जरी सुप्रीमचा निर्णय असला तरी राज्य शासन त्याच्यावर पुनर्विचार याचिका दाखल करू शकतं। आमची हीच या ठिकाणी जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षकांची आणि माध्यमिक शिक्षकांची मागणी आहे। यापुढे निश्चितपणे आमच्या जिल्हाध्यक्षांनी जे सांगितलं की हिवाळी अधिवेशन आता सुरू होतंय, जरी ते 7-8 दिवसासाठीच असलं, आचारसंहिता काहीतरी लेट होतंय, तर त्या ठिकाणी निश्चितपणे पुढच्या आंदोलनाची दिशा राज्य स्तरावरून जी आमची मध्यवर्ती संघटना आहे त्या संघटनेचे पदाधिकारी, राज्याचे पदाधिकारी जो काही निर्णय घेतील त्याला आमच्या जिल्ह्याच्या वतीनं मोठ्या संख्येने त्या ठिकाणी प्रतिसाद देऊन मोठं आंदोलन आम्ही नागपूर या ठिकाणी घेऊ असे या ठिकाणी मी सांगतो। मोर्चा हा प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय टीईटीच्या संदर्भामध्ये बाकीच्या राज्य शासनांनी पुनर्विचार याचिका दाखल केलेल्या आहेत। आम्ही वारंवार माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडे 3-4 महिन्यापासून मागणी करतोय की आपल्या राज्याची पुनर्विचार याचिका दाखल करा, परंतु महाराष्ट्र हे एवढं प्रगत असताना आपल्या राज्याची अद्यापपर्यंत पुनर्विचार याचिका या संदर्भामध्ये दाखल नाही। त्याचबरोबर जी संच मान्यता आहे जिच्यामुळं हजारो लाखो विद्यार्थी, गोरगरिबांची मुलं शाळेच्या बाहेर ढकलली जाणार आहेत, ग्रामीण भागातल्या द्विशिक्षकी शाळा बंद पडणार आहेत, मुली शिक्षणापासून वंचित राहणार आहेत, ही एक गोष्ट। आणि प्रामुख्याने 2005 नंतर जे बांधव आहेत त्यांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे, या सर्व प्रमुख मागण्यांसाठी आज अहिल्यानगर जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा शिक्षकांचा धडकलेला आहे। आणि जिल्हावार मोर्चे आहेत, हे यशस्वी झाल्यानंतर याच्यातून जर राज्य शासनानं कोणत्याही प्रकारचा निर्णय सकारात्मक जर घेतला नाही तर निश्चितपणे राज्यातल्या सर्व संघटना हिवाळी अधिवेशनावर नागपूर या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करणार आहेत। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर।